today we have to discuss about the figures of speech contained in the poem A Teenager's Prayer. तुमच्या सिलेबस मधल्या टीनेजर्स प्रेयर या कवितेमध्ये लाईन बाय लाईन कोणते फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत त्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, यासाठी फिगर्स ऑफ स्पीच बद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल, माझ्या लर्न विथ खेमराज सर या चॅनलवरती फिगर्स ऑफ स्पीचचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 असे 4ही व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. देर आर 25 फिगर ऑफ स्पीच इन दोज व्हिडिओज. त्या व्हिडिओमध्ये 25 फिगर्स ऑफ स्पीच बद्दल मी माहिती दिलेली आहे. सो टुडे वी डिस्कस द फिगर्स ऑफ स्पीच कंटेंट इन दिस पोएम. ओके, let us start. Each day brings new beginnings. Each day brings new beginnings. Here in this line, the same sound, same alphabet at the beginning of the words is repeated for the sake of pleasure. आनंद, नाद, माधुर्य निर्माण करण्यासाठी कवीनं या लाईन मध्ये शब्दांच्या सुरुवातीचे अक्षर काय केलेले आहे, पुन्हा आणलेले आहे, रिपीट केलेले आहे. कोणते अक्षर आहे ते कोणत्या वर्ड मध्ये? ब्रिंग्स या वर्ड मध्ये बी हा लेटर अँड बिगिनिंग्स या वर्ड मध्ये बी हा लेटर. आता लेटर रिपीट होतोय म्हणून त्या ठिकाणी अक्षर रिपीट झाला म्हणून त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच होत नाही, तर साऊंड रिपीट होतोय का? बी चा उच्चार दोन्ही मध्ये ब असा होतोय. साऊंड ब. ब्रिंग बिगिनिंग, ब्रिंग बिगिनिंग म्हणजे ब असा त्या ठिकाणी साऊंड होतोय. आणि ज्या ठिकाणी ज्या लाईन मध्ये अशा प्रकारे सेम साऊंड ऍट द बिगिनिंग ऑफ द वर्ड रिपीट होत असेल तर तिथे असतो अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. कोणता फिगर ऑफ स्पीच? अलिट्रेशन. आणि तुमच्या सिलेबस मधल्या सर्वही पोएम मध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. फक्त त्याच्या लाईन्स तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. देन पर्सोनिफिकेशन आहे त्याच्यामध्ये. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय असते की ज्या ठिकाणी एखादा अमानवी घटक मानवासारखे वर्तन करतो असं सांगितलेलं असते तिथे फिगर ऑफ स्पीच असतो पर्सोनिफिकेशन. इथे काय एखादा अमानवी घटक या लाईन मध्ये फर्स्ट लाईन मध्ये आलाय का पहा. ईच डे, दररोजचा दिवस. दिवस अमानवी घटक आहे की नाही? माणूस थोडी आहे जिवंत जो काहीतरी घेऊन येणार येताना. तर ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, दररोजचा दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी डेला मानवी गुणधर्म दिलेले आहेत, मानवी गुण, मानवी क्वालिटी त्या ठिकाणी दिलेली आहे. सो देर इज पर्सोनिफिकेशन. पर्सन हा एक वर्ड आहे त्याच्यामध्ये आणि फिकेशन हा दुसरा वर्ड आहे. स्पेलिंग करेक्ट असली पाहिजे. चुकीची स्पेलिंग लिहिली तर मार्क मिळत नाही. अलिट्रेशन लिहायचं असेल तर ALLI अल्ली, TERA तेरा आणि TION सन, अल्ली तेरा सन अशी स्पेलिंग तयार करा तरच तुम्हाला एक गुण मिळेल. ओके, नेक्स्ट. Decision I must make. Decision I must make. Must make. Same sound म is repeated here. है ना? या लाईन मध्ये म हा साऊंड म्हणजे एम हा लेटर आणि त्याचा साऊंड काय निघतोय? ध्वनी काय निघतोय? म. सेम साऊंड म इज रिपीटेड इन द वर्ड मेक अँड मस्ट अँड मेक. सो विच फिगर ऑफ स्पीच इज देअर? Alliteration. Okay. Again, there is another figure of speech in this line. Inversion. 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 म्हणजे इथे काय असते? शब्दांची मांडणी ही करेक्ट प्रोजार्डर मध्ये नसते. म्हणजे S प्लस V प्लस O हा जो आपला सूत्र असतो है ना, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आर अदर वर्ड्स कॉम्प्लिमेंट,
याच्यानुसार वाक्याची रचना नसते. तर कोणताही शब्द कुठेही कवीनं घातलेला असतो. कशासाठी हे आताच सांगितलं मगाशी. कशासाठी? तर यमक जुळवायसाठी, यमक जुळवण्यासाठी. तर मग या ठिकाणी कोणते वर्ड मागे पुढे झालेले आहे? डिसिजन्स आय मस्ट मेक. हा सेंटेन्स, ही लाईन आय मस्ट मेक डिसिजन्स अशी असायला पाहिजे होती. करेक्ट क्लोज ऑर्डर. म्हणजे डिसिजन हा जो वर्ड आहे शेवटी असायला पाहिजे, जो कवीने उचलला आणि कुठे नेला? सुरुवातीला नेला. कशासाठी? तर मेक या वर्डमुळे टेक सोबत रायमिंग पेअर जुळली पाहिजे याच्यासाठी. आणि म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच तयार झाला इन्व्हर्सन. ओके. द नेक्स्ट लाईन, आय एम ओनली वन टू चूज. आय एम ओनली वन टू चूज. लुक केअरफुली. आय एम ओनली वन टू चूज. Is there any figure of speech? Confidently. Is there alliteration confidently? पक्का वाटते तुम्हाला की तिथे alliteration आहे? No. Because there are repetition of alphabet. No doubt. Alphabet repeat झालाय, अक्षर रिपीट झालाय दोन वर्ड मध्ये. कोणता अक्षर रिपीट झालाय? ओ. ओके. आणि तुम्ही म्हणाल ओ रिपीट झालाय सर, अलिटरेशन. बट दॅट इज रॉंग. तिथे साऊंड रिपीट होतोय का? ध्वनी नाही. अल्फाबेट रिपीट होत असेल त्याला मतलब नाही आहे. तिथे ध्वनी रिपीट होतोय का, त्याचा उच्चार बघा. वन आणि ओनली या दोन्ही वर्डला तुम्ही उच्चार करा. ओनली, ओनली, ओनली. ओनली मध्ये ओ असा आवाज येतो, उच्चार होतो. आणि वन मध्ये वन, वन मध्ये व असा उच्चार येतो. येतोय? मग या ठिकाणी ध्वनी सारखा आहे का? ओ आणि व मध्ये फरक आहे की नाही? आहे ना. मग तिथे साऊंड रिपीट होत नाही, लेटर रिपीट होतोय फक्त. म्हणून तिथे अलिटरेशन येत नाही. लक्षात ठेवा, नाही तर दिसते आहे ना, लिहून टाका. यस, सेम थिंग अगेन. द आणि ट. इज दर एनी मॅचिंग? म्हणजे जरी अक्षर त्या ठिकाणी येत आहे, अल्फाबेट येत आहे, परंतु त्या ठिकाणी साऊंड नाही आहे ना, साऊंड मॅच होत नाही ना. सेम साऊंड आला पाहिजे. द आणि टू या वर्ड मध्ये पहिल्या अक्षर जरी टी आलेला असेल, परंतु त्यांचा उच्चार बघा ना, त्यांचा आवाज बघा ना, मॅच नाही होत ना, सारखा नाही निघत ना. एकसारखा निघाला तर अलिटरेशन होतो. ओके. देन लास्ट लाईन, द रोड दॅट आय विल टेक. द रोड दॅट आय विल टेक. द रोड दॅट आय विल टेक. देर इज अलिटरेशन. The road that I will take. That T and take T. Same alphabet T is repeated there and sound is also repeated. Same sound T. Same sound T is repeated there. Okay. So there is alliteration. Next. Again here the road that I will take या लाईन मध्ये मेटॅफर फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. मेटॅफर. मेटॅफर. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. METAPHOR. मेटॅफर. इथे काय होत असते की डायरेक्ट कंपॅरिझन असते. शिमिली याच्यामध्ये शिमिलेमध्ये लाईक किंवा ऍज शब्दांचा वापर करून कंपॅरिझन असते. बट मेटॅफर मध्ये लाईक किंवा ऍजचा वापर नसतो. म्हणजे उपमेय आणि उपमान हे एकच आहे असं वर्णन त्याच्यामध्ये असते. मराठीत समजून घ्यायचं झालं तर. यासाठी तुम्ही माझे ते चारही व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. तर मेटॅफर काय आहे? बिकॉज द रोड दॅट आय विल टेक. इथे जे रोड म्हटलेलं आहे, मी जे रस्ते स्वीकारणार आहे, ज्या रस्त्यावर मी चालणार आहे, ते रस्ते ऍक्च्युली ते रस्ते नाहीत, तर ते काय आहेत? ते काय आहे? माझे डिसिजन्स आहेत. तो
मार्ग निवडणार आहे म्हणजे काय करणार आहे, डिसिजन निवडणार आहे, डिसिजन. सो हियर रोड इज कम्पेअर्ड विथ डिसिजन, द रोड इज कम्पेअर्ड विथ डिसिजन, आणि म्हणून त्या ठिकाणी मेटॅफर फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. देन स्टांजा नंबर 2, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, I can choose to take the road of life. Here again metaphor figure of speech, metaphor. Or travel down the darkened road. Here once again alliteration, darken and down. Travel down the darkened road. The same sound "d" is repeated in the words down and darken. So there is alliteration. Okay. Then last, that leads to great distress. That leads to great distress. Here शेवटच्या ज्या 2 लाईन आहेत ना, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड आणि दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, या दोन्ही मध्ये मेटॅफर आलाय पुन्हा. मेटॅफर एकाच लाईन मध्ये 2-2, 3-3 फिगर ऑफ स्पीच आलेली आहे. द नेक्स्ट स्टांजा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. कोणाला उद्देशून बोललाय या लाईन मध्ये? लॉर्ड, डिअर लॉर्ड, देवाला उद्देशून बोललेलं आहे. आणि देव आपल्या समोर आहे का? सो व्हेनेवर, जेव्हा जेव्हा एखाद्या अदृश्य किंवा आपल्या पुढे नसलेल्या किंवा एखाद्या अमानवी किंवा एखाद्या निर्जीव अशा वस्तूसोबत कवी बोलताना दिसतोय, तर त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच असतो अपॉस्ट्रॉफी. कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? अपॉस्ट्रॉफी. APOSTROPHE, अपॉस्ट्रॉफे हा फिगर ऑफ स्पीच असतो. संबोधन अलंकार, तिथे आपल्या पुढे म्हणजे प्रत्यक्ष हजर नसलेल्या अब्सेंट वस्तूसोबत किंवा व्यक्तीसोबत कवी त्या ठिकाणी बोलतोय आणि काय म्हणतो? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा माझे डोळे उघड. ठीक आहे, अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच आहे. दॅट आय माइट क्लिअरली सी, दॅट आय माइट क्लिअरली सी. हियर अगेन इन्व्हर्सन फिगर ऑफ स्पीच, इन्व्हर्सन, कारण इथे प्रोज ऑर्डर हा चुकलेला आहे. दॅट आय माइट सी क्लिअरली, सीच्या नंतर क्लिअरली पाहिजे. ठीक आहे, ते हे कशासाठी जागा बदलवली? राईम जुळवण्यासाठी. ओके, कारण तिकडे पुढच्या लाईन मध्ये सी आणि मी यांची काय झालेली आहे? मी सोबत काय झालेली आहे? राईम जुडलेली आहे, रायमिंग पेअर जुडलेली आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? अलिट्रेशन. पक्का? ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, ब्रिंग बेस्ट, ब्रिंग बेस्ट. द सेम साऊंड ब इज रिपीटेड, सारखा ध्वनी ब हा त्या ठिकाणी येतोय आणि म्हणून त्या ठिकाणी अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? अपॉस्ट्रॉफे, कारण लॉर्ड म्हटलेला आहे. कोणाला उद्देशून बोललाय? लॉर्डला उद्देशून बोललाय. अपॉस्ट्रॉफे फिगर ऑफ स्पीच आहे. द डायरेक्ट ऍड्रेस इज डन टू एन अब्सेंट person. Okay, the poet is talking to absent person. When temptation comes my way, when temptation comes my way, कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? पर्सोनिफिकेशन. तुमच्या मार्गात एखादा व्यक्ती अडथळा आणू शकतो, पण ही टेम्पटेशन नावाची अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही, काही नाही. मोह, मोह, टेम्पटेशन म्हणजे मोह, लालच, आणि ते आपल्या अनेक कामामध्ये अडथळा आणते, आहे की नाही? मग इथे एक इनॅनिमेट घटक माणसासारखा वागते. माणूस तुम्हाला अडवू शकते, एखादं काम करण्यापासून रोखू शकते. तसं हा टेम्पटेशन रोखत आहे तुम्हाला
तर मग या ठिकाणी काय होत आहे, पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच निर्माण होत आहे. चेतन गुणोत्ती अलंकार मराठीमध्ये म्हणायचं झालं तर टेम्पटेशन इज गिव्हन ह्युमॅन क्वालिटी. टेम्पटेशनला ह्युमॅन क्वालिटी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट लाईन, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. इज देअर एनी फिगर ऑफ स्पीच? लास्ट लाईन, अँड फिट फॉर लाईफ इच डे. अँड फिट फॉर लाईफ इच डे. फिटचा फ आणि फॉर मध्ये फ. सेम साऊंड, सिट डाऊन. सेम साऊंड इज रिपीटेड. कोणत्या वर्ड मध्ये? फिट अँड फॉर. फिट फॉर, फिट फॉर. नेक्स्ट, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी. कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? रिपीटिशन. रिपीटिशन. हा, रिपीटिशन. REPETITION. REPETITION. रिपीटिशन. पुनरावृत्ती अलंकार. वाय? कारण त्या ठिकाणी आय हा वर्ड रिपीट झालेला आहे. जेव्हा इन अ सिंगल लाईन कंप्लीट वर्ड इज रिपीटेड, होल वर्ड इज रिपीटेड, देर इज द फिगर ऑफ स्पीच रिपीटिशन. एकाच लाईन मध्ये एक शब्द वारंवार येतो. शब्द बरं, पूर्णच्या पूर्ण शब्द रिपीट होतो, त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच असतो रिपीटिशन. आता तुम्ही म्हणाल सर आय फक्त सिंगल असता, इथे वर्ड कुठे आहे? तर आय हा कंप्लीट वर्ड आहे, दॅट इज प्रोनाउन आहे ना. हा, म्हणून तिथे रिपीटिशन आहे. अलिट्रेशन जर लिहिला तर चुकलं. देन दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आय फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? अलिट्रेशन आहे. वाय? द सेम साऊंड ल. यल. लाईफ, लाईफ, लाईफ मध्ये ल अँड लिव्ड मध्ये ल. लाईफ लिव्ड. ल साऊंड त्या ठिकाणी रिपीट होतोय, म्हणून तिथे अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. ओके. लास्ट लाईन, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आहे का फिगर ऑफ स्पीच? आहे. कोणता आहे? अगेन अलिट्रेशन. वाय अलिट्रेशन? सेम साऊंड व, व सेम लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. सेम लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. सेम अल्फाबेट डब्ल्यू इज रिपीटेड. सारखा अक्षर कोणता रिपीट झालाय? डब्ल्यू. पण त्याचा आवाज जो आहे, त्याचा ध्वनी जो आहे, सेम साऊंड आहे. साऊंड त्याचा सेम आहे. सेम साऊंड काय? व. विथ मध्ये व आणि वॉकिंग मध्ये व. ठीक आहे. विथ वॉकिंग, विथ वॉकिंग, विथ वॉकिंग दोन्ही ठिकाणी व साऊंड निघतोय, म्हणून त्या ठिकाणी अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. वी हॅव डिस्कस्ड ऑल द फिगर्स ऑफ स्पीच थ्रू आउट द पोएम. आणि सर्वात जास्त कोणतो फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आलेला आहे? अलिट्रेशन. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. अलिट्रेशन हा सर्वही पोएम मध्ये आलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली अप्रिसिएशन मध्ये अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच लिहायचा, कारण आपल्याला एकच फिगर्स ऑफ स्पीच त्या ठिकाणी अप्रिसिएशन मध्ये लिहायचा असतो. 2-4 नाही लिहावं आणि त्याची लाईन लिहायची. सो इज दॅट क्लिअर? फिगर्स ऑफ स्पीच या कवितेतले सर्व समजले तुम्हाला? आणि नाही समजलं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा एकदा फिगर्स ऑफ स्पीच वरचे 4ही व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या आणि मग पुन्हा एकदा या कवितेमध्ये, या पोएम मध्ये लाईन बाय लाईन कोणते फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत ते निश्चितच तुम्ही स्वतः अंडरस्टँडिंग करू शकाल. ओके. थँक्यू.